मागील काही दिवसांपूर्वी पेल्हार परिसरात 2 गटात झालेल्या मारहाणीत शादाफ नावाचा तरुण गंभीर जखमी झाला होता। मात्र शनिवारी त्याचा उपचारादरम्यान मुंबईच्या रुग्णालयात मृत्यू झाला। या मृत्यूच्या घटनेनंतर नागरिकांनी संतप्त होत रात्री पेल्हार पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार वाकणपाडा येथील भागात 2 गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता। यात झालेल्या वादातून एकमेकांना मारहाण करीत चाकू हल्लाही करण्यात आला होता। या हल्ल्यात शादाफ नावाचा तरुण व अन्य साथीदार जखमी झाले होते। या मारहाण प्रकरणी पेल्हार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। शादाफ हा गंभीर जखमी असल्याने त्याला मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरू होते। मात्र 25 दिवसांनंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या मृत्यूच्या घटनेनंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करीत या तरुणाचा मृतदेह रुग्णवाहिकेत घेऊन थेट पेल्हार पोलीस ठाण्याला घेराव घालत आंदोलन केले। पोलिसांनी केवळ गुन्हा दाखल केला आहे, मात्र यातील आरोपीला अजूनही अटक करण्यात आली नाही व त्यावर पुढील कारवाई केली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। पोलिसांनी शादाफ या तरुणाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्या नागरिकांनी केली। या प्रकारामुळे काही काळ या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून जे यातील आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल। तसेच या प्रकरणाचा पुढील तपासही सुरू असल्याची माहिती पेल्हार पोलिसांनी दिली आहे। या घटनेमध्ये आरोपीच्या वडिलांवर भडकवल्याचा आरोप आहे। आरोपीच्या आईलाही दुखापत झाली आहे। प्रत्यक्षदर्शी म्हणतात वाद हळूहळू वाढत गेला। सोशल मीडियावर विविध दावे धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। प्रत्यक्षदर्शींच्या मते ही घटना अचानक घडलेली नसून वाद वाढत गेल्याचा परिणाम आहे। आरोपीच्या आईने दिलेल्या निवेदनात मध्यस्थी करताना तिला स्वतःच्या मुलाकडूनच दुखापत झाल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर विविध दावे समोर आले आहेत। काही ठिकाणी या घटनेला धार्मिक स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसते। मात्र स्थानिक नागरिकांच्या मते हा वाद मूळतः स्थानिक पातळीवरील होता। पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे। तपासानंतरच संपूर्ण सत्य समोर येण्याची शक्यता आहे। हा केवळ आपसी वाद होता का? वाद इतका वाढण्यामागे नेमकं कारण काय? सोशल मीडियावरील दाव्यांमध्ये कितपत तथ्य? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। देखिए, हम सब आपकी भावनाओं को समझते हैं। जो आपके साथ में इनके साथ में हुआ है, इनका एक बच्चा, उनकी आज जान गई है। जो घटना हुई है सब आपको मालूम है। और पुलिस प्रशासन में घटना जिस दिन हुई है उस दिन ही तुरंत एक्शन लेके वो सब एविडेंसेस हमने कलेक्ट किए हैं। जो भी है, जो आरोपी है वो जुवेनाइल है, 16 साल का बोल रहे हैं। और उस घटना में उसकी माताजी भी इंजर्ड है, सीरियस इंजर्ड है, वो भी हॉस्पिटलाइज है। और कायदे के हिसाब से जुवेनाइल आरोपी को उसके माता पिता के सामने रिमांड होम में लेके जाना पड़ता है। इसकी वजह से हम रुके। हमने ये सब आपके उसके पिताजी भी पीआई साहब के सामने थे। हमने इसमें चर्चा की है। जो कलम लगाई है वो पहले ही हमने पुलिस ने 307 के तहत गुना रजिस्टर्ड किया है। और आज जैसे ही हमको एडवांस सर्टिफिकेट मिला है उसकी तरफ से हमने 302 का कलम भी उसमें ऐड किया है। जो भी एविडेंसेस आएंगे, जो तपास में जो भी एविडेंस आएंगे उसके हिसाब से ही तपास होगा और बाकी कुछ नहीं होगा। और जो भी है आपको न्याय दिलाने के लिए हम पूरा काम करेंगे।